हाय, हॅलो, नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. 2-3 दिवस झाले डाएट चालू करून बरं का. डाएट चालू करण्याचं मुख्य कारण म्हणजे काय, दिवाळी नुकतंच होऊन गेली आणि 2-3 किलो वजन वाढलं. वाढलं म्हणजे काय आणि ते वजन वाढलेलं कमी केल्याशिवाय की नाही असं अंगाला चैन पडत नाही. 2-3 किलो वजन आपल्या शरीरावर दिसून येत नाही, जास्त फरक तर दिसत नाही. परंतु असं मनाला वाटते की बाबा एवढं वजन वाढले, एवढं वजन वाढले आणि जोपर्यंत तो काटा पूर्वस्थितीत येत नाही ना, तोपर्यंत मनाला चैन नाही. म्हटलं चला आता चालू करूया म्हटलं. आता हे सुद्धा गेले 2-3 महिने इकडे नाहीत, तर आपण डाएट चालू करायला काही हरकत नाही. कारण हे असले ना, तर घरात सारखं काहीतरी तेलकट, तुपकट, चमचमीत पदार्थ बनतच असतात. म्हणून म्हटलं चला आता आपणच ट्राय करूया. तर मग आज त्याच्यासाठी केला होता 1 पॉट सांबार राईस. हे जे मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे. तर आदल्या दिवशी माझं खाऊन झालं आणि मग दुसऱ्या दिवशी होता तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी मग सकाळी चौथा दिवस होता आणि मग लवकर उठले, मुलांना शाळेला वगैरे पाठवलं, गरम पाण्याने सुरुवात वगैरे केली आणि नंतर मग नाश्ता करायला घेतला. छानपैकी कमी तेलातला उपमा केला, परंतु नुसता उपमा मला खायला होईना. मग थोडीशी एक चिमूटभर त्याच्यावरती शेव टाकली आणि मग तो खाल्ला. मग सगळे सकाळची कामं, अंघोळ वगैरे सगळी आवरून देवपूजा वगैरे करायची होती. मग आधी म्हटलं आपण उंबराकट्टा पुजून घेऊया. उंबऱ्याची पूजा केली, छानपैकी छोटीशी रांगोळी काढली, देवपूजा वगैरे मस्त केली. अशा प्रकारे दिवसाची सुरुवात छान झाली. आणि ज्या दिवशी आपण देवपूजा होत नाही ना, काही कारणानं लेट होतो ना, त्या दिवशी असं देवपूजा केल्याचं मनाला समाधान काही मिळत नाही. त्याच्यामुळे की नाही रोजच्या रोज देवाला साधा नमस्कार जरी केला ना, तर दिवसभरातली पॉझिटिव्ह एनर्जी शरीराला मिळून जाते. असं वाटते की आपलं शरीर चार्ज झालेलं आहे त्या देवपूजेमुळे, हो की नाही? असं माझं मत आहे. आता तुमचं काय मला माहीत नाही, असो. तर देवपूजा वगैरे झाली सगळी आणि मग नंतर आज परत काय करायचं, आज परत काय खायचं? कारण डाएट तर चालू होतो. रोज रोज काय बनवायचं हा प्रश्नच असतो, हो की नाही? मग आज मी बनवायचं ठरवलं. थोडंसं बाजरीचं पीठ शिल्लक होतं, तर म्हटलं त्याच्यामध्येच थोडंसं डाळीचं पीठ घालूया आणि एक मिक्स पिठाची भाकरी करूया आणि त्याच्यासोबतच मग कोबीची भाजी करूया. असा आजचा सकाळचा मेनू तरी माझा ठरला. आता संध्याकाळचा माहीत नाही ना आता काय खायचं ते, परंतु डाएटनुसारच काहीतरी हेल्दी ठरवीन. तर अशा प्रकारे छान आजचा दिवस पार पडला आणि बघता बघता 4 दिवस झाले ह्यांना जाऊन. तर कधी एकदा हा महिना 2 महिने सरतील असं व्हायला लागले. तसंसुद्धा आम्ही काही फार जास्त दिवस इथं राहणार नाही, कारण मुलांना जानेवारीमध्ये सुट्टी असते थंडीची, त्यामुळे गावाकडं आम्ही निघून जाऊ. परंतु इथली थंडी काय विचारू नका, स्वेटरशिवाय कामच चालत नाही. दारावरती ना फेरीवाले काहीतरी विकायला येत असतात आणि थंडीच्या दिवसात खूप पदार्थ इथं विकायला येतात बरं का. शेंगदाण्याची चिक्की, रेवडी वगैरे. त्याच्यामुळे थोडासा डिस्टर्ब झाला आणि मग सगळं काम आवरल्यानंतर मग एक अर्धा तास म्हटलं मुलं यायच्या अगोदर उन्हात जाऊन बसूया. इतकं अंगाला गरम गरम शेक मिळाला ना तर छान वाटते बरं का. आणि वरती आंटीनं सुद्धा छान बाग फुलवली आहे. तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथं संपवते. चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चलो टाटा, बाय बाय. श्री स्वामी समर्थ.